अशा पद्धतीचा फॉर्मॅट या ठिकाणी असणार आहे। सूचना लक्षात घ्या, या सर्व सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आयोजन कमिटीच्या वतीने या सूचना तुम्हाला आम्ही देत आहोत। निश्चितच रात्रीची वेळ आहे मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या सर्वांच्या डोळ्यावरती झोप असते, दिवसभराचे कष्ट काबाड कष्ट करणारी आपण सर्व मंडळी आणि या ठिकाणी क्रिकेटचा आनंद लुटत असताना मैदानाच्या चारही बाजूला खचाखच भरलेलं मैदान, या सर्व लाडक्या तमाम मायबा क्रीडा रसिकांचं हार्दिक सहर्ष स्वागत। आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत। आजच्या रात्रीची ही 5वी मॅच मैदानावरती चालू होतीये। आपण ऐकत होतात कुमारजी बाबरे सर, या परिसराचा भूमिपुत्र आवाज, या परिसराला लाभलेला एक गोड गुणी समालोचक कुमारजी बाबरे सर, आपलं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। सामन्याला झाली आहे सुरुवात। एका बाजूने आपण पाहताय जय बजरंग डोंगरनावे ब आणि दुसऱ्या बाजूने साईशा 11 शिरवली, या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये। पहिला बॉल सुरुवात होईल। निश्चितच मित्रांनो, पहिला चेंडू टाकला जाईल, तिथून वेळ आपण काउंटडाऊन करत आहोत। पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल। 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे। बरोबर 10 वाजून 49 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय, सलामीची जोडी सज्ज होतीये। रोहित आणि आकाश गोलंदाजी मार्कवरती, तेजस षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी या ठिकाणी घेऊन तयार होतोय। रुपेश दादा आगिवले, दिनेश दादा घागस आणि कल्पेश दादा आगिवले, या तिघांच्या माध्यमातून जर कोणी विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय। सामन्याला सुरुवात झाली आहे। पहिल्या चेंडूवरती जबरदस्त वार केलाय, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, रोहितनं ठोकलाय चौकार। कॉम्बिनेशन मैदानावरती सुरुवात करतायत रोहित आणि आकाश। पहिला बॉल चौकार, त्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला क्लिअर करायचं होतं, मिसटायमिंग स्ट्रोक, आणि त्या ठिकाणी आपण पाहाल तर 30 यार्डमध्ये चेंडूला स्टॉप दिलाय आणि एकदा एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत। एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती डोंगरनावे ब हा संघ मैदानावर आपण पाहताय। अतिशय ताकदवर संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला सुरुवात झाली आहे। 5 षटकांची मॅच। पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी करतोय तेजस, 2 चेंडू फेकलेत, त्यानं 6 धावा इथं खर्च केल्यात। तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस उलट्या हाताने खेळलाय, काय लाजवाब स्ट्रोक मैदानात पेश करतोय आकाशच्या बॅटमधनं हा चेंडू दन 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 भगव्या पट्टीच्या आतमध्ये सीमारेषेच्या कोणीही बसू नका। आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। भगव्या पट्टीच्या आतमध्ये कोणीही बसू नका, प्रेमाची सूचना। यावेळेस अपील करतायत, चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलं गोलंदाज तेजसला आपण पाहताय। जरूर 2 चौकार त्याच्या विरोधात इथं ठोकलेत, मात्र कमबॅक करण्याची जिद्द चिकाटी मैदानावरती दाखवत असताना सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना सूचना आहे, आपण भगव्या पट्टीच्या आतमध्ये कुणी थांबू नका। शिरवली संघाचे काही प्रेक्षक या ठिकाणी भगव्या पट्टीच्या आतमध्ये आहेत, आपणास विनंती आहे आपण थोडंसं बाहेर व्हा। आयोजन कमिटीच्या वतीने या सूचना आम्ही तुम्हाला देतोय मित्रांनो, प्रेमाच्या सूचना आहेत, कारण सीमारेषेवरती फिल्डिंग करणाऱ्या कुठल्याही फिल्डरला अडचण येऊ नये अशी काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे। आयोजकांचं अतिशय भरपूर दिवसापासून भरपूर रात्रींचं हे कष्ट असतात आणि या कष्टांना निश्चितच आपण सर्वांनी दाद देणं गरजेचं आहे। सर्वांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय। अतिशय डामडौलात आणि शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहताय। स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, आपलं सर्वांचं स्वागत। यावेळेस सुंदर चेंडू आहे, तेजस चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असताना युवा यंगस्टर गोलंदाज षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळालं, वेगवान तेज तर्रार, 2 चौकार जरूर आले, मात्र केवळ 9 धावा इथं खर्च करतोय आणि पहिल्या षटकाची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळतीये। 5 षटकांची मॅच। जय बजरंग डोंगरनावे ब संघासाठी 2 चौकार जरूर आले, मात्र त्यांना रोखण्यात यश मिळालं गोलंदाज तेजसला। धावफलकावरती 9 धावा बिनबाद। दोन्ही संघासाठी आश्वासक, दमदार आणि शांत सुरुवात या ठिकाणी दिली आहे।
लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित आणि आकाश हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी तेजसच्या खांद्यावरती होती. 2 चौकार आले असं वाटलं होतं की भरपूर जास्त धावा इथं खर्च होतील, मात्र त्यानंतर त्यानं कमबॅक केलं. साईशा 11 शिरवली संघासाठी इथं थोडंसं एक निश्चितच कमबॅक करून देणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. चला स्पीडअप करा, आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण वेळेची काळजी घ्या. बरोबर आपण या ठिकाणी 10:49 पहिला चेंडू टाकला. 10:53 आपला बरोबर एका षटकाचा खेळ संपन्न झालाय. आपण वेळेत आहात, वेळेची काळजी घेणं आपल्याला सर्वांना बंधनकारक असणार आहे. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहताय मोठं शेड्यूल आहे. तब्बल 10 संघांना आपण खेळवतोय. पहिल्या फेरीच्या मॅचेस आपण 5-5 षटकांच्या खेळायला मिळाव्यात यासाठी भरपूर प्रयत्न आयोजकांचे पाहताय. आपण सर्वांनी सहकार्य देणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. सौरभच्या खांद्यावरती जिम्मेदारी. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करत असताना रोहित आणि आकाश, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. चला स्पीडअप करा. फर्स्ट बॉल. सौरभचा पहिला चेंडू समोर खेळतोय. जबरदस्त फिल्डिंग. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केलं आणि त्यानंतर डायरेक्ट यष्टा उद्ध्वस्त करत असताना मैदानावरती दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान दोस्ती झाली कुस्ती. फलंदाज होतोय रन आउट. लागलेला पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग डोंगरनावे बळला. बॅट्समन आउट. दोन फलंदाज खेळताना पाहायला मिळतील. ज्या फलंदाजावरती फार मोठी जिम्मेदारी होती तो फलंदाज माघारी परतलाय. रोहितला इथं रनआउट होऊन बाद व्हावं लागलंय. जय बजरंग डोंगरनावे गाव म्हटलं तर मित्रांनो क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारं हे गाव. निश्चितच या गावानं टेनिस क्रिकेटला भरपूर गोष्टी दिल्या. भरपूर नामांकित खेळाडू तुम्हाला या गावातून पाहायला मिळतील. चेंडू लेगस्टंपच्या बाहेर. वाईट बॉल येतोय. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय तर 10 धावा. निश्चितच डोंगरनावे या गावाविषयी आपण म्हणत होतो. भरपूर साऱ्या स्पर्धा या गावाच्या मैदानावरती होत असतात. त्याचबरोबर 2 संघ खेळताना तुम्हाला 3 संघ डोंगरनावे गावातून तुम्हाला अतिशय उच्च दर्जाचे खेळताना पाहायला मिळतात. त्यातीलच जय बजरंग डोंगरनावे ब हा संघ मैदानावरती खेळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. आडवत असताना थोडीशी गफलत आणि दुसऱ्या धावेसाठी इथं धावले. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकतील ते 12 या धावसंख्येवरती. निश्चितच षटक दुसरं चालू झालंय. सौरभ गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकले. 3 धावा त्यानं खर्च केल्यात. निश्चितच डोंगरनावे गावाला बिलॉंग करत असताना तंत्रशुद्ध समालोचक मराठी भाषेतनं सुंदर आवाज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायला मिळतोय. अर्थातच दीपवीर बिराडे सर यांचं कौतुक होईल. सुरुवातीला कौतुक करूया या फटक्याचं. उलट्या हातानं जबरदस्त तडाखा दिलाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन आकाशने केलाय वार. चेंडू सीमा पार. आकाश एका बाजूने आपण पाहताय. आकाशला बॅटिंग करत असताना उजव्या हाताचा हा बॅटर निश्चितच चौकार ठोकलाय. दोन्ही सख्खे बंधुराज मैदानावरती खेळतायत. अर्थातच क्रिकेटला निश्चितच भरपूर भावांची देणगी निश्चितच मिळाली. या दरम्यान चेक करायचंय व्हाईट बॉल साठी बॅट्समन रिव्ह्यू. अंपायर डिसिजन इट इज अ फेअर डिलिव्हरी. मात्र पंचांच्या निर्णयाला या ठिकाणी आव्हान दिले. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. थर्ड अंपायर व्हाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी जगदीशजी दुधकर सर कल्याण ग्रामीण वरून आपल्याला बिलॉंग करतायत. एक उच्च दर्जाचे स्वतः खेळाडू होते. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
चांगला चेंडू आहे, निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हा चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करत असताना गोलंदाज सौरभला आपण पाहिलंय धावफलकावरती आहे 16 धावा, षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आपण चर्चा करत होतो दीपवीर बिराडे सर, त्याचबरोबर सुनीलजी शेळके सर. निश्चितच मराठी भाषेतनं सुंदर समालोचन तुम्हाला सातत्यानं ऐकायला मिळतं. आज संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे दीपवीर बिराडे सर त्याचबरोबर सुनीलजी शेळके सर आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच डोंगरनावे गावाला बिलॉंग करत असताना आज एक संघ मैदानावरती आपल्या खेळतोय. अर्थातच आपली मानाची स्पर्धा स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 चा हा थरार डोंगरनावे ब हा संघ मैदानावरती खेळतोय. जय बजरंग डोंगरनावे ब आणि अजून एक डोंगरनावेची टीम आजच्याच रात्रीमध्ये त्या ठिकाणी खाटेकरच्या मैदानावरती सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अर्थातच एका गावातनं इतकं क्रिकेट, अर्थातच मुरबाडचं क्रिकेट फार पुढे चाललंय याचं तुम्हाला ज्वलंत उदाहरण पाहायला मिळेल. जय बजरंग डोंगरनावे ब संघाची धावसंख्या 16 धावा, षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज सौरभ गोलंदाजी करतोय, 5 चेंडू फेकले, 7 धावा खर्च केल्यात. लेफ्ट आर्म मारा करत असताना वेगवान तेज थरार स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. निश्चितच एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती येईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या अंती एक गडी बाद 17 धावा, 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जय बजरंग डोंगरनावे ब हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा हा खेळ, आपला हा संपूर्ण सह्याद्रीच्या कड्या कपारीतला हा प्रदेश आणि हा परिसर जर आपण पाहिला तर क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा प्रत्येक व्यक्तिमत्व आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक घरातील अगदी लहान मुलापासनं ते वयोवृद्ध आजी आजोबापर्यंत प्रत्येकाचं क्रिकेटवरती नितांत प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं. आणि इथं न्हावे सासनेच्या मैदानावरती आल्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल की प्रत्येक घरातून चारी बाजूला खचाखच भरलेलं मैदान, प्रत्येक घरातून आलेला प्रेक्षक राजा तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी लहान बालकांपासून लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध सर्व आजोबांपर्यंत मंडळी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर संपूर्ण मुरबाड नव्हे तर टेनिस क्रिकेटवरती प्रेम करणारा चाहता वर्ग या संपूर्ण टुर्नामेंटला टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडला गेलाय. या दरम्यान आपण पाहाल तर खेळलेला फटका त्या ठिकाणी दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथं फलंदाज रनआउट. धावबाच्या स्वरूपात इथं लागलाय हादरा. आपण पाहताय टेन क्रिक वाहिनी अतिशय चांगल्या पद्धतीचं लाईव्ह कव्हरेज कुणालजी म्हात्रे साहेब आणि धनराजजी म्हात्रे, संपूर्ण म्हात्रे आणि म्हात्रे कंपनी आणि त्यांची संपूर्ण टीम तन मन धनानं जीव लावून अगदी दिवस रात्र कष्ट करत असताना आमची संपूर्ण मॅनेजमेंट कंपनी अर्थातच टेन क्रिक वाहिनीचं हे लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे. अतिशय दिवसालाही लाजवेल अशा पद्धतीचं हे कव्हरेज तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज टेन क्रिक वाहिनीचं कौतुक सातत्यानं केलं जातं. याच अनुषंगानं आपण पाहत असाल तर इथं दूध का दूध पाणी का पाणी विशेष कौतुक केलं जाईल. योगराज बुटेरे सर चेंडूवरती अचूक नजर पाहायला मिळाली. अगदी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी स्वतः बाद घोषित केलं. यावेळेस पहा विकेटच्या मागे चेंडू चांगला होता, मात्र दैव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती पाहायला मिळाली. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप एंडला. नशिबाचा चौकार. आपलं सुद्धा मनापासून कौतुक आम्ही करू. रात्रीचा समय आहे मित्रांनो, रोमॅन्टिक टाइम असतो आणि अशा वेळेला मैदानावरती चारी बाजूला आपण पाहताय सर्व अगदी तरुणाई आपल्याला चारी बाजूला पाहायला मिळते. या सर्वांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे. क्रिकेट विथ म्युझिक हे आमिर भाईंचं ब्रीद वाक्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आपलं सर्वांचं मनोरंजन करतायत. व्होल्टेज वाढलंय भावाचं, निश्चितच त्याला व्होल्टेजची कमी होती. अगदी 7 वाजेपर्यंत वाजत नव्हता, मात्र आता दणदणीत वाजतोय. वेलकम. या ठिकाणी समोर खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डर आहे लॉंग ऑफ वरती चेंडूला अडवत असताना गफलत केली आणि या चुकीला माफी नाही. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
4 धावांची मदत आली आहे धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहाल तर स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 26 या आकड्यावरती. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सीमारेषेवरती अडवत असताना अगदी ससा पकडायला गेला मात्र हातातून निसटून गेलेला आहे. 4 धावा येत आहेत. हा चेंडू पहा समोर खेळलाय कव्हरच्या दिशेनं त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवरती फिल्डर बरोबर जागेवरती तैनात करत असताना शिरवली संघासाठी चाललेलं हे तिसरं षटक. गोलंदाज तेजस वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीचं तिसरं षटक हाताळतोय. प्रयत्न भरपूर करतोय मात्र त्याला फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो फिल्डरची साथ गोलंदाजाला मिळणं फार गरजेचं असतं. गायक कितीही चांगला असू द्या त्याला वादकांची साथ फार गरजेची असते. ही साथ तुम्ही द्याल तर निश्चितच गोलंदाज इथं फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तेजस नेक्स्ट डिलिव्हरी स्ट्राईक एंड वरती स्वप्नील उजव्या हाताचा बॅटर बॅट फिरवतोय. विकेटच्या मागे साथ द्या. साथ देणं गरजेचं आहे आणि इथं साथ दिली आहे गोलंदाजाला. निश्चितच शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट फाईन लेग वरती चेंडूला अडवलं गेलं. डॉट येतोय. निश्चितच चांगल्या पद्धतीचा हा चेंडू इथं संपन्न झाला आणि निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 27 धावा. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती जय बजरंग डोंगरनावे ब हा संघ मैदानावर बॅटिंग करतोय. आकाश आणि स्वप्नील ही जोडी मैदानावरती खेळतायत. बॅटिंग करत असताना आकाश खुने 13 चेंडू आणि 17 धावा त्यानं खर्च केल्या बनवल्या आणि निश्चितच स्वप्नील जो स्ट्राईक वरती खेळतोय एक चेंडू फेस केलाय. प्रत्येक षटकारासाठी बंटी दादा यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. स्वप्नीलच्या प्रत्येक षटकारासाठी स्वप्नीलच्या प्रत्येक षटकारासाठी बंटी दादा यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. स्वप्नील जो मैदानावरती खेळतोय 2 चेंडू फेस केले त्याच्या बॅटमधनं सिंगल धाव येते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलंय. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28. चषक 2025 योगायोग जुळून आलाय. आजचा मित्रांनो 14 फेब्रुवारीचा दिवस आहे. व्हॅलेंटाईनचा दिवस आहे. निश्चितच सर्व माझ्या लाडक्या मित्रांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही स्पर्धेच्या वतीने देतोय. कानूर ग्रामस्थांच्या वतीने देतोय. या ठिकाणी आपण DJ आमिर आमचे निश्चितच प्रेमाची गाणी वाजवत आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येत आहेत. माझ्या सर्व भावांची यावर्षी ज्यांची लग्न व्हायची आहेत त्यांना भावांना सर्वांना मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या निमित्तानं देत आहोत. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 कानोर ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या सर्व लाडक्या भावांना ज्यांची लग्न व्हायचे आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. त्याचबरोबर आमचे आयोजक बंटीदादा आणि त्यांची संपूर्ण कंपनी बिना लग्नाची आहेत त्यांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. हळूहळू सगळ्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्याला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ. तन मन धनाने या ठिकाणी काम करा. तुम्हाला नक्की शुभ आशीर्वाद मिळतील आणि या ठिकाणी या वर्षीच्या हंगामात आपलं सर्वांचं डामडावलामध्ये पार पडेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. षटक क्रमांक 4 चालू होतंय. गोलंदाज विघ्नेश पंडित दवणे आणि रिगल कापडी यांच्याकडनं विघ्नेशच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विघ्नेश गोलंदाजीसाठी आलेला आहे. साईशा 11 शिरवली या संघासाठी 4थं षटक या ठिकाणी चालू होतंय. धावफलकावरती आपण पाहताय तर 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलाच बॉल चेक केला जाईल. प्रवीण विशे सर आमच्याकडे वळतायत सांगतायत वाईट बॉल. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा चेंडू आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला होता मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चुकीचा जास्त स्विंग होणं सुद्धा गरजेचं नव्हतं आणि अशा अनुषंगाने आपण पाहाल तर वाईट बॉल घोषित केला जातोय. या ठिकाणी 29 धावा धावफलकावरती विघ्नेश गोलंदाजी करतोय. भरपूर सारी बक्षिसं त्याला लगेच डिक्लेअर झाली आहेत. यावेळेस पहिली विकेट त्याच्या नावावरती येईल का संधी निर्माण केली होती मात्र दैव बलवत्तर फलंदाजाचे आणि इथं 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहाल तर 31 धावा धावफलकावरती 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक 4 चालू आहे. निश्चितच 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ मैदानावरती जय बजरंग डोंगर नावे ब आणि त्यांना फाईट देत असताना समोरून तितक्याच ताकदीनं साईशा 11 शिरवली. गोलंदाज विघ्नेश 4थ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत एक चेंडू त्यानं फेकलाय. धावफलकावरती 31 धावा. चला भावांनो, वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी आपण पाहताय स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी वेळ काउंटडाऊन केला जात आहे. बरोबर आपण पहिला चेंडू टाकला त्यावेळेला 10:49 झाली होती. आपण विदिन टाइम आहोत, मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. यावेळेस फटका खेळलाय त्या ठिकाणी फिल्डर कुणीही नाही आणि निश्चितच त्या ठिकाणी अंधारात चेंडू गायब होताना पाहायला मिळाला आहे. सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. नक्कीच आपण पाहता येतं धावफलकावरती आहेत त्या 35 धावा. 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 35 धावा धावफलकावरती. विघ्नेश गोलंदाजी करत असताना 2 चेंडू त्यानं फेकलेत. थोडासा महागडा इथं ठरतोय. 7 धावा इथं खर्च केल्यात. एकंदरीत स्वप्नील स्ट्राईक एंड वरती खेळतोय. आकाश कुने 17 धावा त्याच्या बॅटमधनं साथ देत असताना स्वप्नीलने सुद्धा सुरुवात केली आहे. स्ट्राईक वरती तयार. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज विघ्नेश राईट मोर द विकेट. वेगवान तेज तर्रार. यावेळेस मिस टायमिंग. बराच वेळ चेंडू हवेत. कॅच कोण पकडणार यासाठी प्रयत्न. स्वतः गोलंदाज विघ्नेश. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिपला आणि खेळ संपला. लागलेला हा तिसरा हादरा बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग डोंगर नावे बला. फलंदाज बाद. मच जबरदस्त फिल्डिंग सजावट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला एक अप्रतिम दर्जाचा चेंडू. इथं विकेट अर्जित करत असताना फिल्डर साथ देत नसतील तर मी स्वतः समर्थ आहे हे विघ्नेशनं सांगितलं. एक अप्रतिम दर्जाचा झेल इथं टिपलाय. फलंदाज बाद झालाय. निश्चितच लागलेला हा तिसरा हादरा जय बजरंग डोंगर नावे बला. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज विघ्नेशचा हा षटकातला पुढचा चेंडू. चला वेळेची काळजी घ्या मित्रांनो. आपण वेळ पाळणं फार गरजेचं आहे. गोलंदाज विघ्नेश षटक क्रमांक चालू असताना हे 4थं. चला स्पीडअप करा. विघ्नेश गोलंदाजी करत असताना या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावफलकावरती 35 धावा. अतिशय महत्वाच्या मॅच असतात. नॉकआउटच्या मॅचेस असतात. सर्वांना मित्रांनो याची जाणीव आहे. मात्र निश्चितच आपण पाहाल तर 3 ते 3.5 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण व्हावं अशी अपेक्षा असते. मात्र आपल्याला 5 मिनिटं आपण एका षटकासाठी देतोय. यावेळेस खेळलेला फटका त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर सीमारेषेवरनं येतोय. पकडून फेक करेल तोपर्यंत या 2 धावा इथं कंप्लीट करतायत. बॅटिंग करत असताना जयेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आकाश आणि जयेश 2 फलंदाज बॅटिंग करत असताना मैदानावरती जोडतायत. एकंदरीत 37 धावा. 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात या 37 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज विघ्नेश 4 चेंडू फेकलेत. 1 विकेट त्यानं अर्जित केली आहे. 9 धावा खर्च केल्यात. राईट मोर द विकेट. हा चेंडू प्रचंड वेग मात्र दिशा चुकीची पाहायला मिळाली. दिशा चांगली असणं गरजेचं आहे. लाईन चांगली असणं गरजेचं आहे. मित्रांनो चेंडू असो किंवा मुलगा असो मुलगी असो तुमची लाईन फार गरजेची आहे. लाईन जर खराब असेल तर तुम्हाला मित्रांनो समाजात मान नाही. या ठिकाणी हा चुकीचा चेंडू वाईट बॉल अवांतर घोषित केला जात आहे. या ठिकाणी हा चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा बरोबर लाईनचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. विघ्नेशच्या माध्यमातून टिपलेला हा दुसरा आणि संघासाठी 4था गडी. फलंदाज बाद. जयची दांडी गुल.
बंटी दादा आपण कुठं असाल तर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. आपले मित्र आपली वाट पाहत आहेत. बंटी दादा आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. आपले मित्र आपली वाट पाहत आहेत. या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून टिपलेला हा गडी 5 चेंडू त्यानं फेकलेत, 10 धावा खर्च केला, 2 गडी टिपलेत आणि निश्चितच 38 धावांवरती 4 गडी बाद अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चौथा षटक आणि हा शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. वाईट बॉलची लाईन खराब, त्यानंतर लगेच कमबॅक केलं आणि विघ्नेशनं बरोबर जाणलं की आपल्याला आपली लाईन बरोबर पकडणं गरजेचं आहे. ही लाईन त्यानं पकडली, विकेट अर्जित केली, त्यानंतर हा निर्धाव 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 38 धावांवरती 4 गडी बाद अशी धावसंख्या जय बजरंग डोंगरनावे ब या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. जय बजरंग डोंगरनावे ब आणि त्यांना फाईट करत असताना साईशा 11 शिरवली. मित्रांनो आपल्या स्पर्धेचा फॉर्मॅट लक्षात घ्या. पहिला सामना जो संघ जिंकलाय तो संघ आणि 5वा सामना जो संघ जिंकलाय तो संघ. एक मिनिट सामना थांबवा. चला सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी 4 षटक संपलेले आहेत. धावफलकावरती 38 धावा. पहा मित्रांनो पहिला सामना जो आपण या ठिकाणी पार पाडला बांदिवली संघ आपण तयार राहायचंय आणि या सामन्यामधील विजयी संघ असा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. उर्वरित दुसरा, तिसरा आणि चौथ्या सामन्यातील विजयी संघ हे टॉप 4 मध्ये दाखल होत आहेत. यावेळेस दर्जेदार प्रहार पाहायला मिळतोय. उलट्या हाताने खेळलेला एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय. बॅट्समन आकाशच्या बॅटमधनं जबरदस्त आकाशाला गवसणी घालणारा फटका, षटकार. षटकार येतोय. 6 धावांची मदत धावफलकाला होतीये. 44 या आदर्श स्पोर्ट्स मसा यांच्या वतीनं या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर इथून पुढे प्रत्येक षटकारासाठी डोंगर नाव्याच्या प्रत्येक षटकारासाठी आदर्श स्पोर्ट्स मसा यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकार आलाय. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 44 वरती 4 गडी बाद धावफलकावरती जोडल्यात. बॅटिंग करत असताना बॅट्समन आकाश खुने ऑन फायर. सावकाश सावकाश, काळजी घ्या. या ठिकाणी आपण पाहताय स्किट होत असताना गोलंदाज. शेवटचा अंतिम षटक. निश्चितच ज्या वेळेला आपण मैदानावरती खेळण्यासाठी येतो त्यावेळेला मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण लक्षात घेत चला. आपल्याला बऱ्याचदा मित्रांनो मातीच्या खेळपट्टीवरती खेळण्याची सवय असते. ज्या ज्या वेळेला आपण मैदानावरती येतो, प्रत्येक नवीन मैदानावरती जेव्हा जातो तेव्हा खेळपट्टी पाहून घेत चला. आपल्या शूजचे जे सोल आहेत ते सोल तुम्हाला सपोर्ट करतात की नाही ह्या गोष्टींची काळजी घेत चला. कारण टेनिस क्रिकेटचा हा जो खेळ आहे तो सर्वप्रथम आपण आपल्या आरोग्यासाठी खेळतो. सर्वप्रथम आपल्या निश्चितच शरीर सौष्ठवासाठी खेळतो, शरीरासाठी खेळतो आणि त्यानंतर आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि निश्चितच त्यानंतर न्यूनतम आपण हा खेळ पैशासाठी खेळत असतो. काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं शरीर आपण सर्वांनी पाळणं गरजेचं आहे, जपणं गरजेचं आहे. सर सलामत तो पगडी 50. या ठिकाणी आपण पाहताय धावफलकावरती आहे 44 धावा. षटक क्रमांक
पाचवं या ठिकाणी गोलंदाजी करत असताना वैभव, चेंडू दुसरा. यावेळेस उलट्या हाताने खेळलाय, फटका चांगला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दर्जेदार प्रहार करत असताना आकाश कुने ट्रेडमार्क उलट्या हाताचे स्विच हिट मैदानात पेश करतोय आणि डेव्हिड वॉर्नरची आठवण मैदानात करून देतोय. षटकार. थँक्यू. निश्चितच षटकार येत आहेत आकाश खुनेच्या बॅटमधनं. सलगचे 2 षटकार येत आहेत. निश्चितच स्विच हिट ट्रेडमार्क स्ट्रोक आपण पाहताय. वैभव वरती हल्ला चढवलाय. यावेळेस समोर खेळलाय, जबरदस्त प्रहार. फिल्डर त्या ठिकाणी आहे, एका टप्प्यावरती अडवलं, फेकलं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथं पंचांचं बोट आकाशाकडे लागलेला हा रनआउटच्या स्वरूपात हादरा. 5वा फलंदाज बाद. पाहायला मिळतीये स्वर्गीय रुपेशदादा स्मृतिचषक 2025. आज रुपेशदादा आपल्यामध्ये नाहीयेत, मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना ही स्पर्धा आपण पाहताय कानोल ग्रामस्थांचं आणि जे हनुमान मित्रमंडळ कानोल तथा रुपेशदादा प्रतिष्ठान कानोल या 2 मंडळांचं, अर्थातच 2 मंडळ, शरीर जरी 2 असली तरी मन मात्र एकच आहे. निश्चितच 2 टीम आणि सर्वांनी एकत्रित येऊन हे केलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ आणि त्याचबरोबर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कानोळ यांचं हे अतिशय दर्जेदार दमदार आयोजन, त्याचबरोबर यशस्वी आणि प्रेमाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शिवतेज मित्रमंडळ नावे आणि नावे सासनेच्या संपूर्ण ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटला आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष करून हे मैदान आपल्याला उपलब्ध झालंय आदरणीय दिनेशभाई हिंदूराव यांच्या माध्यमातून हे सुंदर सुसज्ज मैदान या परिसरासाठी नेहमीच उपलब्ध होत आहे. त्यांचा आपण मनापासून हार्दिक आभार व्यक्त करूया. निश्चितच अशा प्रकारच्या स्पर्धा पार पडत असताना भरपूर मोलाचं सहकार्य आपल्या सर्व साथीदारांचं मिळणं गरजेचं असतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीने इथं पाहत आहे मुरबाड ग्रामीणच्या आणि मसा ग्रामीणच्या परिसराच्या क्रिकेटला उंची देणारी स्पर्धा. अतिशय चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार चेंडू. बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. त्या ठिकाणी अडवला जातोय, पकडला जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी करत असताना वैभव. षटक क्रमांक 5 ची शेवटच्या अंतिम षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. आकाश खुने मैदानावरती आग ओकतोय. 18 चेंडू फेस केले, 30 धावा त्याच्या बॅटमध्ये येत आहेत आणि त्याला साथ देण्यासाठी प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आलाय. काटेकी टक्कर मैदानावरती निश्चितच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आकाश आपल्या बात्यातला निश्चितच अस्त्र बाहेर काढत होता, स्विचित करण्याचा अटेम्प्ट होता, मात्र हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. निश्चितच इथं विकेट मिळाली आहे आणि षटक क्रमांक 5 ची सांगता झाली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्वार्ध संपलाय आणि धावफलकावरती जोडल्या त्या 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळतील साईशा 11 शिरवली. विपक्ष त्यांना फाईट देत आहे. डोंगरनावे ब, अर्थात जय बजरंग डोंगरनावे ब, या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा काटेका मुकाबला. मैदानावरती झुंज पाहायला मिळेल. जिद्द चिकाटी कोण दाखवेल, कोण जिंकेल, कोण हारेल, मैदानावरती चांगलं चित्र पाहायला मिळेल. या चित्राचं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. निश्चितच स्वर्गीय रुपेशदादा स्मृतिचषक 2025 चा हा थरार समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात रात्रीच्या या मंत्रमुग्ध वातावरणाला आपल्या सर्वांना साथ देत असताना या परिसराचा दमदार आणि गोड आवाज आमचे मित्र सन्माननीय कुमारजी बाबरे सर आपल्याला जोडले जातील. आपलं सर्वांचं निश्चितच मनोरंजन करतील. धन्यवाद. थँक्यू सो मच.
एंटर व्हा प्लीज. चला घाई करणं अपेक्षित राहील. आपले फिल्डिंग सेट करून घ्या. चला घाई करणं अपेक्षित राहील. विनंती असेल घाई करणं अपेक्षित राहील. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर 30 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता असेल. एक्झॅक्टली या मॅच मध्ये आता घडेल काय बिघडेल काय, येणारी वेळ आणि येणारे 30 बॉल इथे सांगून जातील यात काही शंका नाहीये. एका साईडला आपण पाहिलं गेलं तर झुंज देताना आपण पाहतोय तो मंत्र शिरोळी संघ आणि एका साईडला जय बजरंग डोंगर नवे बी संघ, दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. चला सलामीची जोडी देखील मैदानामध्ये प्लीज लवकरात लवकर एंटर व्हा प्लीज. सातत्याने सूचना देत राहतोय आम्ही तर नक्कीच आमच्या विनंतीला मान द्या आणि लवकरात लवकर म्हणजे घाई करणं अपेक्षित राहील. कारण की आत्ताचा जर विचार केला तर आतापर्यंत 11:30 चा जो मात्र वेळ झाली आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सामने कव्हर करायचे. रात्रीची वेळ आहे मित्रांनो आणि नक्कीच विचार केला तर नक्कीच झोप देखील खूप आवश्यकता असते आणि नक्कीच आपण जर सहकार्य केले तर लवकरात लवकर हे सामने आपण कव्हर करू यात काही शंका नाही आहे. प्लीज चला सलामीची जोडी, सलामीची जोडी. चला सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय. 30 बॉल आणि 54 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये असेल जिंकण्यासाठी. मित्रांनो शिरोळी संघ विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या मागे प्लीज जी भगवा पट्टी आहे तिच्या मागे प्लीज भरपूर जागा आहे, तिथे तुम्ही थांबू शकता. फक्त थोडस सहकार्य करा. भगव्या पट्टीच्या बाहेर जाऊन प्लीज उभे राहा. तिच्या आतमध्ये कोणीही थांबू नका प्लीज. सातत्याने सूचना द्यायला लावू नका मित्रांनो. चांगलं आयोजन चांगलं नियोजन देखील पाहतो या स्पर्धेचं आपण गेले 2 दिवस. आणि जो संघ असेल तर नक्कीच त्या संघाला इथे पॅनल्टी ऍड केली जाईल. याची आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या सर्व संघांनी नोंद घ्या. तर नक्कीच तेजस जो बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय आणि त्याच्या प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी डीजे लिगल कापडी आणि त्याच बरोबरीने विचार केला तर पंडित दवणे याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. डीजे लिगल त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. ते देखील आपल्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचं सुद्धा करूया मोस्ट मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला आपण पाहिले गेले तर विकास आणि तेजस ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. आणि मोहित क्रमांक 1च्या षटकासाठी इन्व्हाइट केले. सध्या विचार केला तर विश्वास संपादित केलाय ते मात्र गोलंदाज मोहितवर क्रमांक 1च्या षटकामध्ये सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी सातत्याने घेऊन येत असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा कोणताही गोलंदाज क्रमांक 1च्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत असतो तेव्हा मात्र आपल्या संघासाठी एक नक्कीच सिंहाचा वाटा घेऊन येत असतो. पहिल्या बॉलवर केले भव्य स्वागत आणि नक्कीच पहिल्या बॉलवर अलाय चौकार. क्रमांक 1च्या षटकाला झाली सुरुवात. क्रमांक 1च्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर चौकार ठोकला बॅटर विलासने. सध्या प्रारंभ आणि शुभारंभ होताना मात्र बॅटिंग टीम म्हणजेच शिरोळी या संघाची आपण पाहतोय. ओहो इथे
टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल आणि याच दरम्यान जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. याच दरम्यान विचार करता हा आलाय डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि नक्कीच डॉट बॉल नाही ते मात्र नक्कीच कमबॅक करताना मोहित या गोलंदाजाला आपण पाहतोय. धीम्या गतीचा बॉल चेंज द पेस शॉट दरम्यान मध्ये जबरदस्त वॉट अ कॉट, जबरदस्त एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग आणि नक्कीच मित्रांनो हा झेल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण सातत्याने पाहू शकाल काय झेल पकडलाय. आणि नक्कीच आजकाल जर विचार केला तर असे झेल खूप कठीण झेल असतात आणि नक्कीच कठीण झेल सोपं करणारा देखील क्रिकेटमध्ये सिकंदर मानला जातो. आज जर विचार केला तर नक्कीच पुन्हा एकदा आपण टेनक्रिक यांच्या माध्यमातून नक्कीच ऑन स्क्रीनला ऍक्शन रिप्ले मध्ये देखील हा झेल पाहतोय. व्हॉट अ कॉट, जबरदस्त झेल पकडला गेला आणि नक्कीच फार मोठी विकेट. पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता, प्रत्युत्तर द्यायचं होतं गोलंदाज मोहितला आणि नक्कीच दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आला आणि तिसऱ्या बॉलवर नक्कीच इथे प्रत्युत्तर दिलंय जबरदस्त. नक्कीच प्रेक्षक देखील दिल खुश करून टाकलंय जे मात्र या कॅच आणि नक्कीच प्रेक्षक आता मैदानामध्ये एंटर होऊन पारितोषिक देताना आपण पाहतोय. झेलच जबरदस्त पकडला गेला आणि सध्या विचार केला तर नक्कीच संघाची साथ सोडताना विकास या फलंदाजाला पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता, त्यानंतर नक्कीच इथे कमबॅक करायचं होतं आणि जबरदस्त कमबॅक देखील गोलंदाज मोहितचा आपण पाहिलं. एक्झॅक्टली विचार केला या मॅच मध्ये तर नक्कीच आता सध्याच्या घडीला हा देखील आलाय डॉट बॉल. आतापर्यंत 4 बॉल फेकले गेले, 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्या आणि त्याच अनुषंगाने एक विकेट देखील प्राप्त करताना कोण मध्ये मोहितला पाहतोय. ओहो, इथे नक्कीच लाईन चेक केली पंचाने. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. सध्या ऑन स्क्रीनला देखील पाहतोय एक छोटा चिमुकला आला होता आणि नक्कीच कॅच साठी कॅश प्राइज घेऊन आला होता मैदानामध्ये. यावेळेस इथे जबरदस्त फटका आणि बॉलला पाठवून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय भव्य षटकार. तर नक्कीच हा षटकार ठोकला विघ्नेश या बॅटरने आणि सन्माननीय पंडित दादा दवणे याचकडनं 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर अजूनही एका चेंडूचा खेळ असेल शिल्लक या ओव्हर मधलं. शेवटचा बॉल सध्या विघ्नेश, जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय आपण. पाहिलं गेलं तर 11 धावा टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात विकास याने आपल्या संघाची साथ सोडली. त्यानंतर नक्कीच एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती आणि नक्कीच प्रयत्न देखील चांगले करताना आपण पाहतोय विघ्नेश आणि तेजसला. सध्या व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. मोहित नक्कीच पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता, त्यानंतर वाटलं होतं या ओव्हर मध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा खर्च करू शकतो, पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक देखील करताना आपण मोहितला पाहिलं. यावेळेस लॉफ केलाय, बिग हिट केलाय आणि नक्की लोंगवान क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं होतं. जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळाली शेवटच्या मोमेंटला. जबरदस्त हा नक्कीच चौकार अडवला गेला. जबरदस्त फिल्डिंग सध्या पाहिली गेली तर क्षेत्ररक्षकांची साथ ची मात्र मोहितला खूप चांगली मिळते या मॅच मध्ये. एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हर मध्ये धावफलकाचा विचार केला 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि या मॅच मध्ये आता आवश्यकता असेल, चेंडू असतील शिल्लक 24 आणि विजयासाठी धावेंची आवश्यकता असेल 40 धावा. 24 बॉल आणि नक्की 40 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, येणारी वेळ इथे नक्की सांगून जाईल. येणारे 24 बॉल हे मात्र सांगून जातील, यात काही शंका नाहीये. सध्या विचार केला तर नक्कीच 3 बॉल 8 धावांची खेळी विघ्नेशच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. त्याच बरोबरीने नक्कीच विचार केला
तो मात्र नॉन स्ट्राईक एंडवर उभा होता. आता ऑन स्ट्राईकला ज्याला आपण पाहणार आहोत. घाई करणं अपेक्षित राहील. चला मित्रांनो, सातत्याने विनंती केली जाते आणि सातत्याने सांगलं जाते, तर नक्कीच तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील. प्लीज. क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात. विश्वास संपादित केलंय धनंजय या गोलंदाजावर. राईट टर्म राऊंड द विकेट. ओहो, सातत्याने वेत येत जातय. सातत्याने नक्कीच आपण पाहिलं गेलं तर ग्रीप अजूनही मिळत नाहीये गोलंदाजांना आजच्या दिवसामध्ये. आज जर पाहिलं गेलं तर सातत्याने हे चित्र आपल्याला खूप वेळा पाहायला मिळालं आणि आता या मॅच मध्ये देखील आपण हे चित्र पाहतोय. सध्या विचार केला तर नक्कीच आता धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आहेत आणि धनंजय क्रमांक 2च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय आणि या मॅच मध्ये आता पाहिलं गेलं थोडंसं व्यत्यय येताना आपण धनंजयला पाहतोय. गोलंदाजी करताना थोडंसं इथे नक्कीच चेक करताना देखील पाहतोय. शूज जर आपण पाहिलं गेलं तर अजूनही ग्रीप मात्र मिळत नाहीये गोलंदाज धनंजयला. सध्या विचार केला तर नक्कीच 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आहेत आणि रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 10.00च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग टीमला आता काढावी लागेल. कारण की 24 बॉल असतील. 24 बॉलमध्ये 40 धाव्यांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तर नक्कीच आता या मॅच मध्ये थोडीशी ते पकड निर्माण केले बॅटिंग टीमने आणि या मॅच मध्ये आता जर नक्कीच जिंकायचं असेल तर विघ्नेश आणि तेजस या जोडीला या मॅच मध्ये थांबणं आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 40 धाब्यांची आवश्यकता आहे आणि नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमला इथे जर जिंकायचं असेल तर नक्कीच या जोडीला तोडणं देखील आवश्यकता असेल. चला, घाई करणं अपेक्षित राहील. सातत्याने सूचना येत राहतात, तर विनंतीला मान ठेवा मित्रांनो. क्रमांक 2च्या षटकाला झाली सुरुवात आणि क्रमांक 2च्या षटकासाठी इन्व्हाइट केले गोलंदाज धनंजय. राईट राऊंड द विकेटने इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल धनंजय. धनंजयाचा पहिलाच बॉल इथे लाऊड अपील केले पंचांकडे. विचार केला तर नक्कीच आत्मविश्वास थोडासा कमी होता अपील मध्ये आणि पंचांनी देखील ही दाद फेटाळली गेली. याच दरम्यान विचार केला तर पहिला डॉट बॉल आलाय. खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला या मॅच मध्ये करताना धनंजय या गोलंदाजाला पाहतोय. अशा प्रकारची सुरुवात या मॅच मध्ये आवश्यकता होती आणि आपल्या संघाला इथे अशाच प्रकारची गोलंदाजी करून देईल का. ओहो, इथे समोर लॉफ्ट केलंय लोंग ऑफ क्षेत्रामध्ये. बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषे पार. इट्स आउट ऑफ द पार. सिक्सर. देखील आपण पाहतोय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता तेजस या बॅटरने. जागा बनवून खेळायचा प्रयत्न इथे पाहिलं लागेल. नक्कीच पाहिलं गेलं तर तपासणी केली जाईल. याच दरम्यान व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. धावफलक 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि सध्या तेजस आणि विघ्नेशची जोडी पाहतोय. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 9.00च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग टीमला काढावी लागेल. आता या मॅच मध्ये आवश्यकता असेल 22 बॉल आणि नक्की 33 धाब्यांची. 22 बॉल आणि 33 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये असेल. सध्याच्या घडीला बॅटिंग करणारी टीम म्हणजेच आपण पाहिलं गेलं तर शिरोली या संघासमोर एक टार्गेट समोर ठेवलं होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना सध्या 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. स्पीडअप करणं आवश्यकता असेल सातत्याने सूचना द्यायला लावू नका मित्रांनो. खूप जास्तीचा वेळ घेतात आपण. प्लीज विनंती असेल स्पीडअप करा. स्पीडअप करणं आवश्यकता असेल. मॅच
प्लीज थांबवू नका मित्रांनो. जास्तीचा वेळ घेत आहेत प्लीज. सातत्याने सूचना द्यायला लावू नका आणि स्पीडअप करणं अपेक्षित राहील. 1.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलक जर पाहिलं गेलं तर 21 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. आणि या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी 22 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता असेल. धनंजय क्रमांक 2च्या षटक. शॉर्ट बॉल ऑन साइडला उकरायचा प्रयत्न आणि नक्कीच हिट विकेट. आणि हिट विकेटच्या माध्यमातून एक विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटर तेजसला. मैदानामध्ये न्यू बॅटर एंटर व्हा प्लीज. 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात सध्या विचार केला या मॅच मध्ये. नक्कीच एक महत्वाची विकेट होती आणि नक्कीच आपली विकेट सॅक्रिफाईस करताना तेजस या बॅटरला आपण पाहतोय या मॅच मध्ये. हिट विकेटच्या माध्यमातून आपली विकेट इथे गमवताना तेजसला पाहतोय. बॅक टू द डगआउट तेजस. सध्या 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आता या मॅच मध्ये जर पाहिल्या गेलं तर 21 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आतापर्यंत 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्यात. सौरभ आणि विघ्नेशची जोडी देखील पाहतोय. या जोडीला इथे मॅच फिनिश एक खेळी करावी लागेल. स्पीडअप घ्या मित्रांनो. सातत्याने सूचना द्यायला लावू नका. आतापर्यंत जर विचार केला तर मॅच सुरू होऊन 5.5 तास झालेत आणि अजूनही आपले पहिल्या राऊंडचे सामने देखील इथे कंप्लीट झाले नाहीये. जास्तीचा वेळ घेता मित्रांनो. सातत्याने सूचना द्यायला लावू नका. हो बॅकफुटवर इनफिल्ड मध्ये जबरदस्त प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मॅच मध्ये घेताना नक्कीच प्रयत्नांना देखील दाद द्यावी लागेल. जबरदस्त प्रयत्न आणि जबरदस्त फिल्डिंग करणार टीमला आपण पाहतोय. सध्या विचार केला तर नक्कीच चांगले एफर्ट या मॅच मध्ये देताना क्षेत्ररक्षक. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहतोय फिल्डिंग करणार टीम. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील जीवाच्या आतंकीने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. आज आम्हाला आमच्या गावासाठी लढायचे झुंजायचे अशा प्रकारचं उदाहरण सातत्याने सर्व खेळाडू देत असताना फिल्डिंग करणार टीमचे. मित्रांनो एक आयोजक कमिटीकडनं आपल्याला सूचना येते. जर आपण आता जास्तीचा वेळ प्रत्येक सामन्याला घेतला तर नक्कीच यापुढील सामने 3 षटकांचे खेळवले जातील. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो की स्पीडअप घेणं आवश्यकता राहील. सातत्याने सांगलं जाते तुम्हाला. पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा प्रयत्न लाऊड अपील देखील पंचांकडे केली होती. यावेळी विचारला गेलेला प्रश्न पंचांकडे आणि नक्कीच पंचांनी देखील दाद फेटाळली. याच दरम्यान आलाय हा देखील डॉट बॉल. याच पद्धतीने पाहिलं गेलं तर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 2 ओव्हर मध्ये धावफलक डबल डिजिट 22 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्या या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 32 धावा. एकाला रोखावं लागेल एकाला ठोकावं लागेल या मॅच मध्ये. नक्कीच या मॅच मध्ये घडेल काय. सध्या विचार केला क्रमांक 1 च्या षटकामध्ये वर्चस्व गाजवणारा संघ म्हणजे बॅटिंग करणारा संघाला आपण पाहत होतो शिरोली या संघाला. आणि त्याच बरोबरीने धनंजय क्रमांक 2 च्या षटकासाठी इन्व्हाइट केलं होतं आणि नक्की जबरदस्त गोलंदाजी करून पुन्हा एकदा आपल्या संघाला इथे कमबॅक करून देताना धनंजय या गोलंदाजाला पाहतोय. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा समीकरण चेंज होताना पाहतोय. 18 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता क्रमांक 3 च्या षटकासाठी इन्व्हाइट केलंय. ज्याने मात्र जबरदस्त फलंदाजी केली होती आणि आपल्या संघासाठी अष्टपैलूची कामगिरी करणारा आकाश. जर आपण जास्तीचा वेळ घेतला तर नक्कीच या पुढील सामने 3 षटकांचे खेळवले जातील
याची सर्व संघांनी नोंद घ्या. सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. क्रमांक 3च्या षटकाला झाली सुरुवात. आकाश खुणे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन तिथे उपस्थित आहे. एका टप्प्यावर बॉलला केले गॅदर. एक सिंगल आणि एका सिंगलवर फक्त आणि फक्त समाधान मानावं लागलं. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. याच दरम्यान विचार केला तर एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 23. 23 या आकड्यावर. आणि आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी 17 बॉल आणि 31 धावेंची आवश्यकता असेल. आकाश खुणे क्रमांक 3च्या षटकामध्ये. ओहो, पुन्हा एकदा समोर लॉफ्ट केलंय. लोंगवान क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय. वाईड डिश लोंगवानचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. बॉलला गॅदर केलं आणि त्याच बरोबरीने विचार केला तर फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. एकेरी दुहेरी धावेने धावफलक 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत विचार केला 2.2 बॉलचा खेळ झालाय समाप्त आणि अजूनही मात्र 16 चेंडू शिल्लक असेल. 16 चेंडू मध्ये 30 धावेंची आवश्यकता असेल. मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करताना फिल्डिंग टीमला पाहतोय. ओहो, इथे समोर लॉब केलंय आणि इथे पाहावं लागेल क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय देखील आणि अगदी घरपोच सेवा. विकेटचा पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसरा जाताना या मॅच मध्ये धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम शिरोली या संघाला लागतोय. अप्रतिम संगीत डीजे अमित याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता सध्या विचार केला तर नक्कीच 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले. धावसंख्या बॅटिंग करणारी टीम म्हणजे शिरोली या संघाची. सध्या पुन्हा एकदा विचार केला आकाश कुणी गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि पुन्हा एकदा कमबॅक करून देताना या मॅच मध्ये ऑन साइडला इथे पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन केलाय. गॅप एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या मागे आले. बॅकर्ससाठी देखील चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. इथे पाहणं घडलंय काय आणि नक्की डायरेक्ट हिटची संधी निर्माण आणि नक्कीच इथे आलाय नशिबाचा. पाहिलं गेलं तर 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि पुन्हा एकदा एक चौकार मिळाला. याच पद्धतीने 6 धावा मिळताना आपण पाहतोय. नक्कीच या मॅच मध्ये जेव्हा मात्र वाटलं होतं आकाश कुणी गोलंदाजी ट्रॅकवर आला पहिल्या बॉलवर, पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं दुसऱ्या बॉलवर आणि तिसऱ्या बॉलवर विकेट आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा नशीब ची साथ इथे मात्र नक्की बदलताना आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये वर्चस्व गाजवताना ची मात्र बॅटिंग करणारी टीम शिरोली या संघाला पाहतोय. आता धावफलक आपण पाहिलं गेलं तर नक्कीच 30 या आकड्यावर जाऊन पोहोचले. ओहो, इथे नक्कीच पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा मिनी कमबॅक करताना आपण आकाश खुणे या गोलंदाजाला पाहतोय. चांगली बॉलिंग मात्र आकाश खुणेची आपण पाहतोय. आपल्या स्पेन मधलं चांगली गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षकाने थोडीशी ते साथ दिली नाहीये. याच दरम्यान एक नशिबाची 6 धावा ज्यामध्ये मिळाल्या. धावफलक 30 या आकड्यावर. अजूनही मात्र या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 13 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल आकाश खुणे याचा. ओहो, पुन्हा एकदा बिगिट केल्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. याच दरम्यान विचार केला तर पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हर मध्ये धावफलक 30 या आकड्यावर. या मॅच मध्ये पुन्हा एकदा समीकरण चेंज झालंय. 12 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता. टीम मीटिंग प्लीज मित्रांनो घेऊ नका आणि जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. 12 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता. चला घाई करणं अपेक्षित राहील. 12 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये. पुन्हा एकदा समीकरण चेंज. सातत्याने एक बॉल तुझा एक बॉल माझा अशी काही संकल्पना या मॅच मध्ये आपण पाहतोय. मागील बॉलवर जर पाहिलं गेलं जेव्हा 6 धावा आल्या होत्या तेव्हा वाटलं होतं या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक आणि वर्चस्व गाजवताना बॅटिंग करणारी टीम शिरोली या संघाला आपण पाहिलं.
पण त्यानंतर पुन्हा एकदा 2 डॉट बॉल आले आणि 2 डॉट बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक आणि कमबॅक जो मात्र आपण पाहिलं गेलं तर जय बजरंग डोंगरनावे बी या संघाचं पाहतोय. मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही टीम झुंज देताना या मॅच मध्ये. आणि नक्कीच आज पाहिलं गेलं तर स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदित्यमान सोहळा देखील पाहतोय. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची, कान्होळ या गावाचे, कान्होळ गावाला पडलेले गोड स्वप्न आज सातत्यात आलंय. आणि या मॅच मध्ये आता पाहिलं गेलं 12 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. टेन क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक त्यांचा देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या मॅच मध्ये आता नक्की समीकरण आपण पाहिले गेले 12 बॉल 24 धावांची आहे. क्रमांक 4च्या षटकाला होते सुरुवात आणि क्रमांक 4च्या षटकामध्ये आता मात्र विश्वास संपादन केलाय गोलंदाज धनंजय, ज्याने मात्र क्रमांक 2चं षटक हाताळलं होतं. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा विश्वास संपादन केलंय. ते मात्र कॅप्टनने पुन्हा एकदा विश्वास संपादन केलंय. ते मात्र पाठी राखाने आणि पुन्हा एकदा विश्वास संपादन केलंय ते मात्र गावाने. आज मात्र या मॅच मध्ये ज्या पद्धतीने स्वप्न घेऊन नक्कीच या स्पर्धेमध्ये उतरलेत आणि त्या स्वप्नांना आकार द्यायचा असेल तर नक्कीच तिथे करावे लागतील प्रयत्न. 12 बॉल 24 धावा रणसंग्राम. येथे होते सुरुवात. धनंजय क्रमांक 4च्या षटकामध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय. ओहो, इथे नक्कीच पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल साठी नक्की तिसऱ्या पंचांकडे प्रश्न विचारला गेलाय. प्रवीणजी विषय पंचांच्या भूमिकेत पाहतोय आणि नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत जॉईंट असतील जगदीश सर आमच्या सोबत जॉईंट असतील. नक्कीच चेक केलं जाईल. आणि त्याच बरोबरीने विचार केला तर बिग व्हाईट बॉल असेल. ओके, व्हाईट बॉल असेल. आकाश आणि स्वप्नील विनंती असेल स्पीडअप घ्या, खूप उशीर होतोय सामन्याला. प्लीज विनंती असेल. प्रत्येक बॉलवर तुम्ही टीम मीटिंग घेता, प्लीज घाई करण्यापेक्षा. टॉप एज लागला इथे पाहावं लागेल. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक यांनी करत नाही कोणती चूक आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. मात्र फिल्डिंग करा टीमचा म्हणजे जय बजरंग डोंगरनावे बी या संघाचा. लागतोय धक्का शिरोली या संघाला 4था. धावफलक 31-31 या आकड्यावर जाऊन पोहोचले. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आता 11 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता असेल. धनंजय ओहो, इथे नक्कीच पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. ओहो, इथे टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल आणि यावेळी विचार केला तर नक्कीच हा देखील आला डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला धनंजय करतोय. ज्या पद्धतीने कॅप्टनने क्रमांक 4च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं होतं, विश्वास संपादित केलं होतं, त्याच पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करताना धनंजय जबरदस्त.
पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न, शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त पाहायला मिळालं. त्याच अनुषंगाने एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकते. 33 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 विकेटच्या मोबदल्यात मित्रांनो घाई करणं अपेक्षित राहील. कालच्या दिवसाचा शेड्यूल जर आपण पाहिला तर या टायमिंगला 7वा सामना सुरू होता आणि आजचा 5वा सामना सुरू आहे. विचार केला तर नक्कीच मित्रांनो आज खऱ्या अर्थाने खूपच उशीर झालाय. सातत्याने टीम मीटिंग्स तुम्ही घेताय त्यामुळे नक्कीच आजच्या दिवसामध्ये खूप उशीर झालाय. ओहो, इथे खोदून काढलाय, बॉलला लॉफ्ट केलं, अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय, ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक देखील नक्की जबरदस्त पाहायला मिळालं. चांगलं एफर्ट या मॅच मध्ये देताना आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हो की नाही प्रश्न देखील उपस्थित होता आणि याच दरम्यान फक्त आणि फक्त 2 धावा ज्यामध्ये मिळाल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावर. मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर 8 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता असेल अजूनही जिंकण्यासाठी. एखादा जर नक्कीच षटकार जर आला या ओव्हर मध्ये तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो तो मात्र शिरोली संघ, यात काही शंका नाहीये. एखादा मोठा फटका बिग हिट खेळायचा प्रयत्न करेल का? ऑन साइडला पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आला, बॉल पर्यंत पोहोचला देखील वेगाने आणि नक्की गॅदर देखील केलं होतं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता, फेकी देखील चांगली पाहायला मिळाली होती आणि नक्की दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करताना आपण बॅटरला पाहतोय. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना मॅच मध्ये बॅटिंग करणार टीम शिरोली या संघाचा. तर मित्रांनो विनंती असेल मैदानाच्या आजूबाजूला कुणीही शेकोटी पेटू नका, विनंती असेल. आयोजकांची अशी सूचना आले कारण की जर मैदानामध्ये जर धूर आला तर नक्कीच एक थोडं व्यत्यय येईल मॅच मध्ये. तर त्याच अनुषंगाने तुम्हाला विनंती करतो की मैदानाच्या आजूबाजूला कोणी शेकोटी पेटवू नका. या मॅचला जर आपण पाहिलं गेलं तर 1 तास 5 मिनिट ऑलरेडी यूज केलेत. अजूनही 7 बॉल शिल्लक असतील आणि 7 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता असेल. हो, इथे नक्कीच टप्पा पडला. त्यानंतर नक्कीच लाईन चेंज करताना पाहिलं बॉलने. यावेळी विचार केला तर हा देखील आलाय डॉट बॉल. सध्या विचार केला तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपण पाहिली गोलंदाजी करणार टीमची. कारण की पहिला ओव्हरचा विचार केला तर मोहितने केला आणि मोहित पूर्ण कामगिरी केली. त्यानंतर धनंजयने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर आकाशने गोलंदाजी केली, त्यानंतर पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं होतं क्रमांक 4च्या षटकामध्ये धनंजय या गोलंदाजाला आणि चांगली गोलंदाजी केली. सातत्याने सांगलं जातंय, तुमच्यापर्यंत सूचना देखील पोहोचवल्या जातात. स्पीडअप करणं आवश्यकता असेल. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 6 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता असेल. चला मित्रांनो, जास्तीचा वेळ घेतात मित्रांनो. जय बजरंग डोंगरनावे बी संघ, आपण सातत्याने तुमच्यापर्यंत सूचना देखील पोहोचवल्या जातात. सातत्याने नक्कीच तुम्ही जास्तीचा वेळ घेतात, जास्तीच्या टीम मीटिंग देखील घेतायत. तर विनंती असेल आणि हा शेवटचा कॉल असेल. 6 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. पहिलाच बॉल बिग हिट केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे आकाश आणि कोणती चूक करत नाहीये आणि नक्कीच अगदी घरपोच सेवा, विकेटचा पतन आणि नक्कीच आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना मॅच मध्ये.
5 बॉल आणि 18 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 36 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. आणि नक्कीच प्रत्येक बॉलवर देखील आता बिगिट खेळेल का सुजित न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. बिगिट खेळावा लागेल, मोठा आक्रमण चढवावा लागेल या मॅच मध्ये. इथे पाहायला लागलं तर नक्कीच मिनी हेलिकॉप्टर खेळला आहे. वाईट डिश लोंगॉप मध्ये क्षेत्रशक तिथे उपस्थित आहे. दुसऱ्या धावेची मागणी केली आणि 2 धावा देखील इथे परिपक्वपणे पूर्ण होताना देखील पाहतोय. आणि धावफलक आता दोन्ही पुढे सरकते. 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 4 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता असेल. 4 बॉल 16 धावा. क्रमांक 5च्या षटकाला झाली सुरुवात. प्रवीण पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली, दुसऱ्या बॉलवर दुहेरी धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू आणि त्याच पद्धतीने फटका देखील खेळलाय. आणि याच दरम्यान विचार केला तर मिड ऑफ मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले 39 39 या आकड्यावर. आणि या मॅच मध्ये आता 3 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता असेल. नक्कीच कोणताही जर अवांतर चेंडू जर हात टाकला नाही तर नक्कीच एक पकड निर्माण करू शकते फिल्डिंग टीम, यात काही शंका नाहीये या मॅच मध्ये. हो, इथे पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. आणि यावेळी जर विचार केला तर नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करताना पाहतोय रनआउटच्या माध्यमातून. आणि नक्कीच डीजे लिगल कापडी आणि पंडित दादा दवणे याचकडून विघ्नेशसाठी जे कॅश प्राइज होतं ते आमच्यापर्यंत पोहोचले आहे. आणि नक्कीच मॅच झाल्यावर विघ्नेश विनंती असेल की आपले कॅश प्राइज लगेच इथे घेऊन जा. 2 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. हो, इथे आणखीन एक चांगला बॉल इथे पाहिलं गेलं तर चांगलं फलंदाजी, चांगली गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजेच जय बजरंग डोंगरनवे बी या संघाची. आणि त्याच दरम्यान विचार केला तर या मॅच मध्ये थोडंसं नाही म्हणता येणार, एकदम जास्त वर्चस्व गाजवताना आपण पाहतोय. कारण की 1 बॉल आणि 15 धाब्यांची आवश्यकता असेल. हो, इथे नक्कीच वेस्ट ऑफ हाईट साठी पंचांनी नो घोषित केलाय. आणि नक्की डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती आणि या संधीचं देखील सोनं करताना आपण पाहतोय. विकेटचं पतन. बांदिवली संघाचा कॅप्टन विनंती असेल की लगेच आपण या टॉस साठी रिपोर्टिंग करणं आवश्यकता असेल. बांदिवली संघाचा कॅप्टन समीर चला या आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं आवश्यकता असेल. आणि यापुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील याची सर्वांनी नोंद घ्या. आम्ही आधी सूचना दिली होती. आणि नक्कीच आता यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाहीये याची सर्व संघांनी नोंद घ्या. कारण की आधीच उशीर खूप झाला आहे. आणि त्याच कारणास्तव आयोजकांनी अशी नक्कीच डिसिजन घेतला आहे की पुढील सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. आणि 2 ओव्हर तुम्हाला 10 मिनिटाच्या आतमध्ये ते कव्हर करावे लागतील. आणि जर 2 ओव्हर तुम्ही 10 मिनिटाच्या आतमध्ये ते कव्हर करू शकले नाही तर नक्कीच तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल याची सर्व संघांनी नोंद घ्या. यापुढील खेळणारे सर्व संघांना विनंती असेल.